हाय बायको, आज काय बनवतेस? आज मी सिंधी कढी बनवते। अच्छा, त्याला लागणारे साहित्य? त्याला लागणारे साहित्य आहे, भेंडी घेतले, हां. बटाटा आहे, शेंग आहे, हं. फोडणीसाठी कढीपत्ता आहे, हां. हे थोडंसं अद्रक घेतलंय, त्याच्यात वरनं टाकणार। भेंडीला ना ती फ्राय करून घेतली थोडीशी, आणि बटाट्याला पण फ्राय करून घेतले। चला आपण बनवूया आता। आणि टमाटर घेतलाय 1 वाटी, आणि बेसन लागणार आहे आपल्याला। टमाटर बारीक करून घेतलाय ना? हां, पिसून घेतलाय। चला आता बनवूया आपण। गॅस चालू करते, त्यामध्ये तेल टाकते। तेल थोडं आपलं गरम होऊ द्या। तेल गरम झाल्यावर काय काय टाकायचंय? सांगते ना। तेल गरम झालं आपला, हिंग टाकलाय, राई टाकले, जिरं आणि मेथीचे दाणे, त्याच्याने टेस्ट येते त्याला। अच्छा, म्हणजे सगळे चिमूटभर टाकायचे ना? हां, जे आता टाकले ते सगळे चिमूटभर टाकायचे ना? कढीपत्ता, हे 4 चम्मच आपण बेसन घेतलाय, ते आता थोडं भाजून घेऊया त्याच्यात। त्याचा खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत भाजायचा, नाही तर तो कच्चा राहील। त्याला भाजून घेऊया मस्तपैकी, कमी आचेवर ना? हां, कमी आचेवर। आता हे आपलं भाजून झालंय बेसन, तर थोडं थोडं पाणी घालायचं आपण। आता गुठल्या होतील असं हे करून घेऊया आपण। असं मिक्स करून घेऊया। त्याच्या गुठल्या घालून घेऊया आपण मस्तपैकी अशा। थोडं थोडं पाणी घालूया, ते गुठल्या नको व्हायला। हे झालंय आता आपलं। आता त्यामध्ये 1 टमाटर घेतलाय, मिक्सरमध्ये वाटून घेतलाय जाडसर, ते घालूया त्याच्यात। थोडासा मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये आपण मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, धना पावडर, झालं घालून। त्यामध्ये मसाला घालूया 2 चमचे, मिक्स करून घेऊया। असं मिक्स करून घेऊया मस्तपैकी। मीठ घालूया, चवीनुसार मीठ टाका। मीठ घालून झालं आपलं। आता त्यामध्ये ते फ्राय भेंडी घेतले, बटाटी आणि शेंगा आपल्या शेकटाच्या, शेवगा, हां, त्याच्यात
गवार पण टाकतात, पण माझ्याकडे गवार नाही आहे. आपण यामध्ये घालूया आता. शेंग पण आत्ताच घालूया, ते शिजेल. आणि थोडंसं अद्रक आहे, बारीक करून घेतले, ते घालूया. असं मिक्स करूया आता. पाणी आपल्याला लागेल तेवढंच करायचं, घालायचं त्यामध्ये. आता आपली शिजायला ठेवून देऊया. आता हे शिजायला ठेवून देऊया. किती मिनिटं ठेवायचं? आता ही बाकीचं तर थोडा उकळी येईपर्यंत. हा, उकळी येईपर्यंत. उकळी येईपर्यंत तिला आपण तर शिजायला ठेवूया. आणि मित्रांनो, ह्या रेसिपीची कृती आम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन म्हणजे व्हिडिओमध्ये आम्ही टाकणारच आहोत खाली. ते टमाटर टाकलाय ना, ते खट्टासाठी आहे. अजून एक वस्तू जाणार आहे त्याच्यामध्ये, ते उकळी आल्यानंतर टाकते. आता आपल्या कढीला उकळी आले. आता उकळी आले, बटाटा पण शिजलाय, शेंग पण सगळं झाले. आता त्याच्यात चिंचेचा गूळ टाकूया. आंबटपणे येण्यासाठी. ट्राय केले पहिल्यांदाच, पण मस्त लागते सिंधी कढी. झालं की सर्व प्रोसेस झाली. आता 5-1 मिनिटं ठेवून देऊया ते चिंचेचं त्याला लागायसाठी. पुन्हा उकळी येईपर्यंत ठेवायचं. 5 मिनिटं नाही, पुन्हा उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. तर थोडा वाट बघूया आपण पण मित्रांनो. ठीक आहे, आता उकळी आल्यानंतरच भेटू आपण. आता आपल्या या कढीला उकळी आली. उकळी आली, झाली आपली. आता कोथिंबीर घालून घेऊया त्यामध्ये. झाली आपली. गॅस बंद करून घेते. बंद कर. तू काय? कढी आपली आता रेडी झाली आहे. सर्व करूया आपण मस्तपैकी. थोडी कोथिंबीर घालूया आपण. हे बघा, आपली रेडी झाली सिंधी कढी. खायला या मित्रांनो, मैत्रिणींनो. कशी वाटली कढी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या खायला, स्वादिष्ट. तुम्ही पण एकदा ट्राय करा. हां, मी पण ट्राय केले, तुम्ही पण ट्राय करा. साधी आणि सोपी एकदम. हां, ही भाताबरोबर पण छान लागते, चपाती बरोबर पण छान लागते. कशाबरोबर खायचे ते खाऊ शकता, पण मेन भाताबरोबर छान लागते. ठीक आहे, चला भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूया नवीन एक रेसिपी घेऊन. बाय. तोपर्यंत बाय. गुड नाईट. गुड नाईट.